हे बघा अशी वाट असते. हे सगळं भात आहे, भात शेती आहे ती. भाताचे लावलेलं आहे सगळं भात वगैरे दळ्यांमध्ये. बाजूला वाट असते म्हणा जायला आपल्याला. चला दाखवते हां. बघा काही नाही ठेवली नाही वांदराने. आमच्याकडे वांदर काहीच ठेवत नाही. कारिंद्याच्या वेळी घोरक्यान बिरक्यान काहीच नाही ठेवली नाही. म्हणजे सगळी त्याची पानं खुटून खातात ती. सगळी शिरावटी विरावटी लावली होती आम्ही वाटली. पण माती भरली होती त्याच्यावर. म्हणजे असं त्याच्या बाड्या काढायला लागतात. काही नाही ठेवली नाही. सगळं तोडून हे बघा काय केली ना ते सगळं तोडली. या हळदी आहेत, हळदी तेवढ्या राहिल्यात. ही हळदीची पानं हे बघा. याचा सुगंध लय भारी येतो हळदीच्या पानांचा. बाकी काय ठेवली नाही. एक कारिंदा तर आहे नाही वरती. आणि मी सेपरेट माझ्या हाताने एक वेगळी वेळ लावली होती. म्हणजे कारिंदा लावला होता जमिनीत. त्याला बघा पानं मध्ये आले होते तेव्हा त्याच्यावर कारिंदे होते तरी थोडे थोडे. पण ते छोटे होते म्हणून नाही काढले. बघा आता काही नाही ठेवली नाही. काही नाही बघा कसे केले नाही बघा त्याला. म्हणजे ते छोटे होते तेव्हाच त्याला बोचून बोचून हे केले. काय नाही. एक कारिंदा नाही. एवढे एवढे तरी कारिंदे झालेले असे एवढे एवढे. म्हटलं थोडे मोठे होते. नाही काय नाही ठेवली. हे सगळी असं त्याला कुटून खातात पानं त्याची. सगळं तोडून बडून सगळं 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 काय नाही ठेवली. इकडून आम्ही कुंपवून घातलं होतं म्हणजे असं सगळं. ते पण नाही ठेवली. ज्याने तो म्हणजे आतमध्ये कोण आलं नाही पाहिजे. काय नाही ठेवली. सगळं सत्यानाश करून गेले. काय नाही. किती पण मेहनत करा अजिबात राहत नाही. मग तुम्ही त्याला साडीचे पडदे लावा किंवा कर्दीच्या काट्याचं असं कुंपण घाला. करवंदाचे काटे झाडं असतात त्याचं काही नाही राहत. आमच्याकडे गुरं बिरं नाही घुसणार. पण वांदार सगळं सत्यानाश करून टाकतात. काय नाही ठेवत. काही नाही ठेवत. अजिबात काय ठेवत नाही. आणि आलं तर त्यांचं पूर्ण झुंड असतो तो. आले का तर जवळ आवाज येतोय उड्या मारताना. हे असे करतात. काय करायचं. काय नाही ठेवत. आम्ही पहिले लहान होतो तेव्हा तरी आम्हाला कारिंदे वगैरे भरपूर भेटायचे. गणपतीमध्येच भेटायचे. माझं लग्न झालं तेव्हा मी मुंबईला जायची ना. म्हणजे कधी आले गणपतीला इकडे माहेरी तर ते एवढे मोठे मोठे माझी आई एवढे मोठे मोठे असे कारिंदे द्यायची माझी आई काढून. आता काय नाही. ठेवतच नाही तर देणार कुठून. त्याच्यामुळं ना आता कोणाला झाडं असे काय करायला कारिंदे वगैरे घोरक्यान वगैरे असं कायला अशी झाडं लावायला पण कोणाची इच्छा होतच नाही. कारण का हे असे करतात ना म्हणून इच्छा होत नाही. आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवते आमच्या लहानपणीची. हे टाकळ्याचं झाड आहे. आपण टाकळ्याची भाजी खातोच म्हणा. आता तर जून झाले. शेंगा आल्या त्याला. ह्या टाकळ्याच्या शेंगा याला आल्यात. आम्ही काय करायचो लहानपणी गुराकडे गेलो की आमचं दिवसभर काम असायचं. काय नाही काय कामं करतच असायचो. कारण गुरं आम्ही सोडली ना चरायला की ती गुरं एका लाईनीने आम्ही जिथं बसायचो ना तिथंच बाजूबाजूला चरत राहायची. ते आम्ही असे 4-5 जांगळे असायचो. म्हणजे प्रत्येकाच्या घरातून कोण नाही कोणतरी असायचंच. सकाळी भाकरी घेऊन जायचं कमरेला बांधून. भाकरी आणि भाजी कसली तर भाजी नसायची. मग ते तीळ येतात. ते तिळाचं तिळकूट त्या भाकरीमध्ये टाकायचं. आणि तांदळाची किंवा नाचणीची भाकरी गरम गरम कमरेला अशी पोटाला बांधायची कपड्यामध्ये. आणि आम्ही जायचो गुराकडं. आणि मग ते तेव्हा मग हे दिवसभर कामच आमचं असायचं. असं काय नाही काय ते कुठे बिलबोल्याच्या शेंगा मी तुम्हाला दाखवून
मग त्याचे दाणे सोलायचे भाजीला आणि हा टाकळा. तर टाकळ्याचं असं आहे की आम्ही काय करायचो तेव्हा जून व्हायचे, नंतर पुढे आता जून होतात ना. मग ह्या टाकळ्याच्या शेंगा काढायच्या आणि ह्याला सोलायच्या आणि सोलून आम्ही दाणे घेऊन जायचो घरी. आणि मग संध्याकाळी तव्यावर भाजायचो आणि मग त्याला वाहनात आम्ही वाटायचो. वाहनात वाटून त्या बियांची चटणी म्हणजे अशी पावडर असे बनवायचो बारीक आणि मग चहामध्ये टाकून, चहापत्ती नसायची त्या टायमाला, परिस्थिती खूप गरीब असायची, त्याच्यामुळे मग ती चहापत्ती समजून आम्ही त्याची कॉफी बनवून प्यायचो. पण लय भारी लागायची ती, लय भारी लागायची, टेस्टी. आता पहिल्यातलं काय राहिलेलं नाही आहे. मी तुम्हाला एक दिवशी ह्याच्या शेंगा पण दाखवन, बिलबोल्याच्या. इथं कुठं आता झाडं नाही आहेत. चला, आवडलं तर कमेंट करा, लाईक करा.